नमस्कार, मी ॲडव्होकेट सतनाम सिंग रजगोत्रा, अध्यक्ष ठाणे सहकार वकील संघटना। आज आपल्यासमक्ष नवीन विषयासह उपस्थित आहे। नवीन विषय आहे महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम नियमात झालेल्या सुधारणा, जे नियम पुऱ्या महाराष्ट्र राज्यासाठी 30 जून 2026 पासून लागू झालेले आहेत। त्यातील 106C 13(4) मॅनेजिंग कमिटीतील रिक्त जागा, जे कॅज्युअल वॅकन्सी, काही सभासद संस्थेत राजीनामा देतात, तसेच काही मृत्यू होतात, काही लोकांना 75 प्रमाणे डिस्क्वालिफिकेशन मिळते व ह्या रिक्त झालेल्या जागेला कसं भरावे त्याबद्दल मी माहिती देत आहे। सदर रिक्त जागा जी आहेत पूर्वी आम्हाला निवडणुकीद्वारे भरावी लागायच्या, परंतु आता मॅनेजिंग कमिटीला नवीन नियमाप्रमाणे अधिकार देण्यात आलेले आहे। त्यात सचिवाने सर्वप्रथम नोटीस बोर्डावर किती रिक्त आपल्याकडे जागा आहेत त्याबाबतची माहिती सभासदांना देणे गरजेचे आहे। त्याप्रमाणे रिक्त जागेची माहिती देऊन नॉमिनेशन सभासदांकडून मागवावे लागेल व सदरची जी नेमणूक असेल ती मॅनेजिंग कमिटीमध्ये नेमणूक करणे गरजेचे असणार आहे। अगर आमच्याकडे रिक्त सीट कमी असेल व नॉमिनेशन अधिक आल्यास मॅनेजिंग कमिटीमध्ये सर्वानुमते त्याची निवड करली जाणार आहे व सदरची नेमणूक जी आहे मॅनेजिंग कमिटीच्या मेजॉरिटीप्रमाणे होणार आहे। म्हणजेच आता यापुढे आपण ज्या निमित्तिक झालेल्या रिक्त जागा कॅज्युअल वॅकन्सी ज्या आहेत मॅनेजिंग कमिटीचे सभासद आम्ही मॅनेजिंग कमिटीच्या मध्ये भरू शकतो। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।